मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. खंडूनं 2 गाड्या ऊस तोडल्याला. जाग्यावरच गाड्या भरून चालवल्या होत्या. मोरल्या गाडीवानाला खंडू सूचना देत होता. जाऊ द्यात, गावातनं नेऊ नका मिरवत, बाहेरवाल्या वाटनं काढा गपचूप गाड्या. आबांनी सांगितलंय अगोदरच. बावकाड्याला धरून गाडीवाला उसाच्या अंबारीत जात म्हणाला. कुणी विचारलं तर ऊस काळूस करायचा म्हणून बोलायचं नाही. छे, एवढं कळना व्हय आमासनी. गाडीवानानं कासरं वडलं. बैल कुतून मोहर सराकणार त्याच वक्ताला तिकून सळासळा फडात शिरल्याल्या कमळाक्का हिकून धामणीगत बाहेर पडल्या. फडा काढून बैला मोहरच उभ्या राहिल्या. काळूस करायचा नाही तर कुणाचा तुझा ऊस हाय र खंडोबा. कमळाक्काचा आवाज ऐकून मळा थराकला. बैल बुजली, अक्का मोहर झाल्या. यडबाडलेल्या बैलाच्या यसनीलाच त्यांनी हात घातला. गाड्या थांबल्या. खंडोबा गप. कुठं पाठवतोयस र ऊस खंडोबा? खंडोबा कानमानत म्हणत्याला. हे आपलं आबांकडं. हे रान आबांचं हाय वैर. नाही, त्यासनी बियाणाला लागायचा होता ऊस. पुष्कळांना लागतोया. त्या साऱ्यांना पाठवणार आहेस वय तू? नाही, पर त्यासनी देतो म्हणालो तो. कोण? म्याच की. मालक नाहीस वय तू पिकाचा? नोकरनामा हाय तुझा. तुला अर्ध पीक देणार होते हा भलेपणा माझा. मला न विचारता लुटतोयस वैर. कमळाक्का, शेवटाला आतल्या वाणाचा निघालास. आजवर ऐकलंय नुसतं, आता डोळ्यांनी बघितलंय म्या सवताच्या. तुमच्या कानांवरती घातलं होतं. खोट, ही चोरी हाय, दगलबाजी हाय. मग करा काय करायचं असेल त्या. खंडोबा थुकत म्हणाला. करायचंय काय? एकदा सांगितलंय तेच. बारदाना घेऊन चालायला लागतो. तुझा नोकरनामा संपला. कसा संपतोया बघूया की. थुकत खंडोबा चोरावानी झपाट्यानं निघून गेला. गाड्या मोकळ्या करा, कमळाक्का गाडीवानाला म्हणाल्या. आणि पुन्हा इकडं गाड्या दिसल्या तर पंचनामा करून बैल जप्त करीन. जा, उतरा. जी. टाकळी गावातली लंगुटी एवढी बाजारपेठ उगजिती झाल्यासारखी वळवळायला लागली ती. माणसं नालाच्या पायतानाचा आवाज करीत येत जात होते. मोठ्या आवाजात बोलत होते. कुठनं तरी रेडिओचा आवाज येत्याला. कबशांचा आवाज येत्याला. वाऱ्यावरती भजांचा वास येत्याला. रसाळ नामदेव न्हाव्याची भवानी आज चांगलीच झाली होती. उठल्या 3-4 गिऱ्हाईक सप्पा मारून झाल्याली. त्यांतली 2 कटिंगची आणि 2 दाढीची. मधी टाइम गावल्यावर त्यानं इंटरव्हेल केली आणि यद्याकडं जाऊन पावभाज्यांचा नाश्ता उरकला होता. त्या नाश्त्याची परतफेड करून घ्यायला आता हाणगा यद्या नाम्याकडं दाढीला आला होता. म्हणतात ना, हाणग्याची कमाई दाढीवारी जाते. रसाळ नामदेव दाढीवरनं शेवटला. नामदेवाचं नाव रसाळ नव्हतं. तो सारखा अभंगात बोलायचा, संत वचनात बोलायचा म्हणून समद गाव त्याला रसाळ नामदेवच म्हणायचं. आणि बेण्याला कुणी सांगितलं कुणाला दखल, पण दुकानावरती त्यानं बोर्ड लावला होता. नामदेव हेअर कंडिशन सलून, प्रोप्रायटर रसाळ नामदेव. याद्याची दाढी झाली. फुलं घालून ठेवलेल्या बाटलीतलं शेंटेड पाणी नाम्यानं यद्याच्या तोंडावर मारलं आणि केस पडलेल्या टावेलानं यद्याचं तोंड पुसत नाम्यानं विचारलं. इस्नो लावू का र? लावा की. आणि पावडर? ती बी लावा. समदच लाव म्हणतोयास व्हय? फाजीलच हायसा. तंबाखू चुना यक करून मळावीत तशी स्नो पावडर एकजीव करून नाम्यानं यद्याच्या तोंडावरती चोळली. स्नो पावडर लावून झाली तरी नाम्या यद्याचं गाल उगत चोळत बसला. मोहर वाकून यद्याच्या कानात खाजगी आवाजात त्यानं विचारलं. यद्या, शिनेमाला येतेस का राज? नाही बाबा. वस्तारा लागल्यागत यद्या टुचकन हसला. चल की तुझ्या आईला, अंधारात बसायला घावतया 3 तास. अशानं दाढीला दुसरीकडं जाईन म्हण म्या. यद्या उठत म्हणाल.
आणि तिरक्या डोळ्यानं नामदेवाकडं बघत दुकानाच्या बाहेर त्यानं पाऊल टाकलं. त्याच टायमाला सरपंचाचा लेक सोमेश्वर दाढीला दुकानात यद्याला. नाम्यावरती डोळं ठेवून चालल्याला यद्या त्याच्यावरतीच जाऊन धडाकला. बया ग, यद्या किंचाळला. काय काढून घेतलंय र न्हाव्याकडं, केस का डोळं? सोमेश्वराने विचारलं. केस, यद्या अनमा धपक्या म्हणाला. कोण? यद्या? जी. यद्या मुरकला. तू र कशाला गेलतास न्हाव्याकडं? दाढी उगवतच नाही बघा मला. वस्त्रा लागला म्हणजे उगवती म्हणून. आत्ता ह्याच्या आईला माझ्या आत्याबाईला येणार म्हणा की मिशा. जावा तिकडं. मुरका मारून यद्या समोर तिकडं आपल्या घराकडं गेला. आरशा मोहरल्या खुर्चीत बसत सोमानं विचारलं. चांगल्या माणसाची दाढी करतोस नव? करतो तर. हा, काय वार्ता? यतवरी हाय ऐसा प्रकार, पुढे काय होणार देव जाणे. हितवरचा प्रकार तर सांग. रामरसाचा गुटका द्या की एक. नाम्यानं 2 बोटांना आरसा ढकालला. तो गरकन फिरून आडवा झाला. पलीकडं भगदाड, त्याच्या माग भुयारागत खोली. हऱ्या, नाम्या वराडला. जी. आतना आवाजाने पाठोपाठ हातभट्टीचा गिलास धरलेला हात येत्याला. नामानं तो भरलेला गिलास सोमाच्या हाती दिला. एका घोटात सोम्यानं त्याची लेवल केली. गिलास परत गेला. तिकून कुणीतरी आरसा ढकलला आणि भगदाड बंद झालं. पुन्हा रसा नामदेवाचा आरसा. मीठ देऊ का चवीला? नग. वट पुसत सोमेसर म्हणाला. बोल, काय प्रकार हाय? साबण लाव? लावा. साबण लावा, हत्यार लावा आणि कताबी लावा. नाम्यानं बरूस फेसाळला. सोमाच्या हनवटीला साबण चोळीत म्हणत्याला. कंबळाकाचा आणि खंडाचं करी दिशी वाजला. कळलंय, पुढं बोल. बाईनं दम दिलाय खंड्याला आणि खंड्यानं उलटा जबाब बी दिलाय. पुढं. त्याच वक्ताला बाहेर खंडूचा आवाज आला. यद्या, आबा हायती का र? हायती, पण काय लेका, बाहेर बोलू व्हायच. नामात चमाकला. म्हणला. सोमेसर, हे बघा, खंडाचाच आवाज ह्यो. बाहेर धोतार सावरत आबा यद्याच्या दारात आल्यालं. खंडूला विचारत्याला. काय र खंड्या? वस्तारा परिचित. नाम्या म्हणाला. आणि ह्यो आबांचा आवाज हाय. व्हायच थांबा. हातातलं हत्यार जतल्यात ठेवून नामा दुकानाच्या दाराशी गेला. सहज ऐकल्यागत आबा खंडूचं बोलणं कान देऊन ऐकू लागला. यदू हॉटेलवाल्याच्या अंगणात उभं राहून खंडू बोलत होता. खिलारी गाय मिली माझी आबा. अर कशानं र? किरळ बिरळ लागलं का काय म्हणायचं? एक बाधा झाली. कुणी केलं हे पाप? कंबळाक्का रोज गोगरा चारती तिला. मग तिचंच काम ह्य. बघतोयस काय तोंडाकडं? असा सूट आणि वर्दी दी की र पोलीस पाटलाकडं. खंडू तिरीमिरी पोलीस पाटलाकडं जात्याला. नामा न्हावी बी तसाच दारातनं माघारी आत आला. हातावरती आनंदानं झरा झरा वस्तारा फिरवीत सोमेसराला म्हणाला. स्वप्न सांग मंदोदरी, लंका वेढिली वानरी. एक दुर्गावरी चढती, एक घ्या घ्या र बोलती. हा, काय झालं र? सोमेसरानं विचारलं. कंबळाक्कानं गाय मारली. खंड्या वासरू मारणार. तक्रार रवाना पोलीस पाटलाकडं. कंबळाक्कांच्या पुढ्यात पोलीस पाटील 2 पायांवर बसल्याला. खंडोबाची तक्रार त्यांनी अक्कासनी सांगटली. अक्का भाजी चिरत्याल्या. आडवा भोपळा इळीवरती घालत म्हणत्याला. मला यात काही नवल वाटत नाही पाटील. मी कुणा सवासनीच्या कपाळी कुंकू लावलं तर रगत काढलं म्हणणार ते. म्या कंप्लेन लिहून घेतली नाही अक्का. तुमचं काम तुम्ही करायला पाहिजे होतं पाटील. काय होईल? पाटील की जाईल नव? जाऊन द्यात. देवाच्या अन कंबळाक्का, गाव नाशिवला ह्या आबा तात्यांनी मिळून. दिवस मावळला. किनीट पडली. तलाठ्याच्या डेस्कावरती ढणढणता कंदील पेटवून ठेवल्याला. काच काजळ काळी झाल्याली. वरल्या भोकातनं धूर येत्याला. बाजूला अंधार धरून रात किड्यागत बसल्याला आबा तात्या आणि ग्रामसेवक आणि तलाठी. एक मांडी उभी करत आबांनी तलाठ्याला विचारलं. पेन्शिलीनं केल्याली का असना, नोंद दाखवा की आम्हासनी. तलाठ्यानं 7-12चा उतारा बाहेर काढला. अंधारात आबांच्या हाताला दिला. कंदील सवता उचलून समोर धरला आणि म्हणाला. किलिया, ही बघा. पर आबा, माझ्या गळ्याला तात.
तलाठी असलं बोलायचं काम नाही. तात्या मधीच हलक्या आवाजात म्हणत्याला, काळजी करू नकासा तुम्ही. आम्ही कशाला हाय मग? मी सरपंच, तुम्हासनी सांगतो. कज्जा कोर्टात जायच्या आत तुमची बदली करून टाकतो. हंगाशी करेक्ट, आबा म्हणाल. आता बस म्हणावं कमळीला. बोंबलत तकडं. आता शिमगा ऐन पाडव्या दिवशी शिरखंड पिठल्यागत लागल बघा तिला. तात्या कोंबड्यागत हसून म्हणत्याला, ग्रामसेवक बसलाय काय वाईच्या गणपती वाणी? उठा, गिलास भरा डिप्लोमेंटचा. त्याच्या आईला. दिवस मोठा होऊ घातल्याला. झाडांच्या फराट्यावरती पोपटी पालवी लुसू लुसू लागल्याली. पिकं निघाली. रानं मोकळी होऊन पडल्याली. जमिनी सुकल्या आणि सूर्य तापायला लागला. धुळीची भिरभिर उभ्यानं नाचायला लागल्याली. कामदेवाची गुढी वसंताच्या खांद्यावरती देऊन चैत्र आला. आज पाडवा. लुगड्याच्या उपारण्याच्या गुढ्या घरू उभारलेल्या. दारावरती आंब्याचं डहाळ लागल्यालं. गळ्यात साखरमाळा घालून पोरं रस्त्यानं हुंदाडत्याली. आज खंडोबाचा नोकरनामा संपणार होता. वाड्यावरती माणसं जमायला लागली होती. कमळाक्का जिमनीचा कब्जा घ्यायला निघण्याच्या तयारीत होत्या. वामन काका अजून आलं नव्हतं. काय करावं? तो भला माणूस तर संगट हवाच. पारू घाबऱ्या काकांच्या वस्तीकडे गेली. फाटकातच काकांचा महादू गडी कोयत्यानं लाकडं सुलीत बसल्याला. महादू, हाय ती का र वामन काका? तोंडात तंबाखूची गुळणी धरल्याली. महादू माननच नाही म्हणत्याला. हा, कुठं गेलं तर? बोल की र. महादून तंबाखू थुकली आणि म्हणाला, सांज पावतर येतो म्हणल्या ती. एकाएकी कुणीकडे गेलं तर असं म्हणायचं. तार आली हो त्यासने काल नांदगावासनं. त्यांचं कोण गुरु आहे ती म्हण. त्या आजारी झाल्या ती. आता र देवा, कमळाक्का तर निघाल्या ती घरनं. आणि कुणीतरी वढून नेल्यागत वामन काका गावाबाहेर गलत. तिकडं कमळाक्कांच्या मळ्यात आपल्या खोपटा समोर बसून खंडू पायावरलं कॅस निघतील अशी पातळ धार कुऱ्हाडीच्या पात्याला लावत बसल्याला. त्याची बायको खोपटा बाहेर येत एकदम वरडल्यागत म्हणाली, नगा येडपणा करूसा सणासुदीचा. ऐका माझं. मस्त गावकरी जमल्या ती कमळाक्काच्या वाड्यात बी. पात उलटत खंडू म्हणाला, मी बी काय एकला नाही. तू चल बघू चंबू गबाळ आणि हो गावाकडे चालू मायला कटकट तुझ्या आईला. अन बंड्या कुठाय? असल तालमीत पोरांच्यात. माझं म्या बघतो, तू गप्पड.